आज सकाळी उठून फ्रेश झाले आणि मग खूप थंडी असल्यामुळे मी उन्हामध्ये गेले. तिथे उन्हात बसल्यावर थोडं छान वाटत होतं. तसे उन्हात किती बसलं आणि मग घरात आल्यावर थंडी वाजतेच. तरी पण थोडं म्हटलं ऊन घेऊन घ्यावं. आणि इथे एक मंदिर आहे गणपतीचं. त्याला लॉक असते पण कधी कधी ओपन होते ते. तर इथे खूप छान वाटत होतं. थोडं फ्रेश हवा येत होती. आणि मग नंतर घरात आल्यावर मग मी नाश्ता केला. नाश्ता केल्यावर मग घरातले थोडे कामं आवरून मग आराम केला. थोडं बरं नव्हतं वाटत मला, म्हणून मग आरामच केला. तसे दिवसभर मग एकदा कामं झाले की कोणते कामं नसतात घरात. आणि हे पण ऑफिसला गेलेले आहेत, तर मग काही जास्त लोड नाही आहे. आणि मग संध्याकाळी हे आले, मला म्हणे चल म्हणे आपण वडापाव खाऊ म्हणे. मग आम्ही दोघंजणं वडापाव खायला गेलो. तिथे वडापाव खाल्ला छान. वडापाव खूप छान होता, टेस्टी होता मस्त. ही मिरची खाल्ली आणि मला एवढं तिखट लागलं, खूप तिखट होती ती मिरची. आधीच्या 2 छान होत्या पण ही खूप तिखट होती. मग हे म्हणे की चल म्हणे आपण भाकर घेऊ म्हणे. तर मग तिकडून येता येता भाकर आणल्या 2. तसं मीच टाकून देते त्यांना भाकर, पण आज बरं नव्हतं ना, त्यामुळे मग हे म्हणे राहू दे म्हणे, नको टाकू म्हणे तू, आपण बाहेरूनच आणू म्हणे. तर 2 भाकरी आणल्या, 20 रुपयाची एक. आणि तशा 2 40च्या झाल्या तर 2 आणल्या. 2 आणल्या पण 2 खाल्ल्या पण नाही त्यांनी, एकच खाल्ली. तसा मी माझ्यासाठी दाल चावल लावला होता. मला म्हणत होते ते घे म्हणे बाहेरून काही आलू पराठा वगैरे. मी म्हटलं नको, कशाला बाहेर पैसे खर्च करायचे ना, म्हणून मग मी म्हटलं राहू द्या, मी दाल चावलच बनवते म्हटलं. मग मी दाल चावलच खाऊन घेतली छान घरची. आणि मग त्यांनी ह्या भाकरी खाल्ल्या. भाजी होती ऑलरेडी घरीच. आणि मग आता ते जेवण करतात. मला सध्या वेळ आहे, अजून मी दाल चावल लावला नाही आहे, तर मग मी दाल चावल लावेल आणि मग खाणार. आणि मग हे तसे लवकर जेवतात, मला वेळ राहतो जेवायला. मला एवढ्या लवकर भूक नाही लागत. ते ऑफिसवरून येतात ना, थकून जातात, म्हणून मग ते जेवण करतात. चला मग बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.